मित्र, आमच्या सर्व वकील भगिनी आणि मित्रांनो, मी ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवतो आहे. मात्र याच्यानंतरची निवडणूक मी लढवणार नाही. मी पहिल्यांदाच आपल्यासमोर जाहीर करतो आहे. कारण माझी एक मानसिकता अशी आहे की खरं म्हणजे बार काउन्सिलवर चांगले आणि नवीन नवीन चेहरे आले पाहिजे. त्याच्यासाठी मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं सातत्यानं प्रयत्न करेन. कारण ही काही ठराविक व्यक्तींचीच मिरासदारी किंवा मालकी या बार काउन्सिलवर असू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि तरुण मंडळीला पुढं आलं पाहिजे, शिकलं पाहिजेत, वारसा चालवला पाहिजेत. याच्यासाठी मी पुढच्या काळामध्ये निवडणूक लढवणार नाही. मागच्या 8 वर्षाच्या काळामध्ये मी पाहिलं की ही बार काउन्सिल, मी नवीन होतो, मला तितकासा अनुभव नव्हता, पण तुम्ही आम्हाला खूप मतानं निवडून दिलात. माझा 13व्या क्रमांकावर निवडून आलो. दिग्गजसुद्धा 20च्या 18च्या पुढून गेले, पण मला मात्र तुम्ही 13व्या नंबरवर निवडून दिला. पहिल्यांदा आपले सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करत आहे. मागच्या 8 वर्षामध्ये मी पाहिलं आहे की ही बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा काय आहे, ही कशा प्रकारे चालते, या संस्थेला चालता चालविता कोण आहे, करता करविता कोण आहे, हे कोणाच्या विचारावर चालते, कशी चालते, याचा प्रगल्भ मागच्या 8 वर्षामध्ये मी अनुभव घेतलेला आहे. मला असं वाटते की ही वकिलाची संस्था आहे. आमच्या मित्रांनी सांगितले की जवळपास या संस्थेचे सदस्य महाराष्ट्रामध्ये 2,80,000 सदस्यांची वकील सदस्य असणारी संस्था आहे की जे करून इतर कुठल्याही मतदारसंघापेक्षाही मोठी आहे. याला कॉन्स्टिट्युशनल बेस आहे. ही काय अशी साधारण संस्था नाही आहे. याला पार्लमेंटरीन बेस आहे. घटनात्मक हिची तरतूद आहे. मग ही संस्था किती पॉवरफुल आहे याचा अंदाज नाही आहे. हे काही NGO नाही आहे, ही काही दूध डेअरी नाही आहे, काही विविध कार्यकारी सोसायटी नाही आहे जेणेकरून हिचा कारभार सीमित असला पाहिजे असं नाही आहे. मला असं वाटतं की ही संस्था अत्यंत शक्तिशाली संस्था आहे, पॉवरफुल संस्था आहे. मग ही संस्था किती पॉवरफुल असली पाहिजे याचा मला मागच्या 8 वर्षामध्ये अंदाज आलेला आहे. पण मला गेल्या 8 वर्षामध्ये अध्यक्ष होता आलं नाही. मी नाही होता आलं हे माझं परम भाग्य मी समजतो. पण यावेळेस मात्र मला अध्यक्ष व्हायचं आहे. मी जाहीरपणे सांगतो आहे. आणि याच्यासाठी आपल्या सहकार्याची मला अत्यंत आवश्यकता आहे. केवळ मतापुरतंच नाही. समजा मी एखादी अध्यक्ष जर झालोच आणि मला काही अडचणी निर्माण होऊ लागल्या तर आपणाला पुढच्या काळात सुद्धा मला साथ द्यावी लागणार आहे, मानसिक बळ द्यावं लागणार आहे, मला पाठिंबा द्यावा लागणार आहे. कारण ही संस्था इतकी मोडखळीस आलेली आहे. ही संस्था, या संस्थेत काम करणारी लोक इतके लाचार झाले, इतके करप्ट झाले, भ्रष्ट झाले की ते फक्त काहीतरी आम्हाला सांगतात, मतं घेतात, निवडून येतात, तिथं जाऊन बसतात आणि फक्त म्हणजे फक्त स्वतःचाच स्वार्थ साधला जातो. मागच्या 8 वर्षामध्ये मी पाहतोय वकिलाच्या हिताचा, वकिलाच्या फायद्याचा, वकिलाच्या संरक्षणाचा एकही निर्णय झाला नाही. मी सदस्य म्हणून सांगतोय. याच्या व्यतिरिक्त झाला असेल तर तुम्ही सुद्धा मला सांगा. आणि मग ही संस्था वकिलांची आहे, वकिलांचं हित करणारी आहे, वकिलांना संरक्षण देणारी आहे. तर मग या संस्थेमध्ये वकिलाबद्दल का सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. आणि मी 8 वर्षामध्ये इतका जवळून अभ्यास केला
की ही संस्था आम्ही निवडून गेलेले सदस्य चालवत नाहीये, याला चालवणारा कोणतरी मागं बसलेला आहे आणि त्यांचेही प्यादे फक्त पुढे येतात आणि मग सगळे आम्हाला मूर्खात काढतात, मूर्ख बनवतात आणि मग आपल्या स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. मागच्या 8 वर्षामध्ये मित्रहो तब्बल 16 अध्यक्ष झाले. कुठं आहे त्याची तरतूद? 6 महिन्याला अध्यक्ष व्हावं असं कुठं तरतूद आहे? आणि काय गरज आहे? एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर तुम्ही त्याला 2-2, 3-3 वेळेस निवडून देताय. मग ही तर एवढी मोठी संस्था, एखादी व्यक्ती जर खरंच चांगलं काम करत असेल, वकिलांच्या हिताचं काम करत असेल, तर तिला जास्त काळ त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे असं मी मानणाऱ्यातला आहे आणि ती बसला पाहिजे. पण हे असं होत नाहीये. हे जसं काही मिरजदारी आहे, पोट भरायची वस्तू आहे म्हणून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे का? निश्चितपणाने मिळाली पाहिजे. पण जो चांगलं काम करतो, आता मला सांगा, काही कारण तुम्हाला सांगतो, फार आश्चर्य वाटेल तुम्हाला सुद्धा, इतकं आश्चर्य वाटेल की मी सांगितल्यानंतर की मी अनुभवलेलं आहे. 3-3 महिन्याचे अध्यक्ष झाले. काही लोक तर 1 महिन्याचा अध्यक्ष झाला. काही लोक तर 2 महिन्यासाठी अध्यक्ष करा म्हणून इथं हट्ट धरून बसले. मी म्हणलं ही कुठल्या कायद्यात आहे 2 महिन्याचा 1 महिन्याचा अध्यक्ष करायचं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या एका सदस्याच्या मुलाचं लग्न होतं, तर तो असा म्हणाला की माझं त्या लग्नपत्रिकेवर महाराष्ट्र गोवा बारचा अध्यक्ष म्हणून नाव लिहायचंय, त्याच्यासाठी मला 1 महिना अध्यक्ष करा. काय संबंध आहे मला सांगा ह्याच्या मुलाच्या लग्नाचा आणि अध्यक्षाचा आणि बार काउन्सिलचा? मित्र केले. एक आमचा सदस्य असा म्हणाला की मी अमुक अमुक पार्टीचा आहे आणि मला या विधानसभेला तिकीट मागायचं आहे, श्रेष्ठीकडे मला थोडं स्टेटसनं जायचं आहे, तर मला बारचा अध्यक्ष एक वेळेस करा 2 महिन्यासाठी आणि मग मला पार्टीकडे तिकीट मागता येईल आणि नेत्याला असं वाटेल की खराच मोठा माणूस आहे, मला तिकीट मिळते. काय संबंध आहे हो तुमच्या पार्टीचा आणि या बार काउन्सिलचा? अर्थार्थी काही संबंध आहे का? तुम्ही एवढं तिकीटच मागताय तर तुम्ही तुमचं कर्तव्य काय कार्यक्षेत्रात काय काम केलं दाखवा आणि पार्टीला विनंती करा. बार काउन्सिलचा काय संबंध आहे? पण 2 महिन्यासाठी त्याला पण अध्यक्ष केले. एक बहादर तर आमचा सदस्य म्हणाला की माझ्या गावचा चीफ जस्टिस झालेला आहे भारताचा आणि त्या चीफ जस्टिसचा मला सत्कार करायचा आहे, माझ्या गावात सत्कार करायचा आहे आणि मग मी अध्यक्ष असणं गरजेचं आहे आणि मला तुम्ही 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी अध्यक्ष करा. आणि मित्र हो, 2 महिन्यासाठी त्याला सुद्धा अध्यक्ष करण्यात आलं का पोटभरी यायचं? कारण ही नाव कशासाठी? फक्त भिंतीवर माझे अध्यक्ष म्हणण्यासाठी? याच्यानं काय होणार आहे? 75 वर्षामध्ये 150 अध्यक्ष झालेत आणि त्यांचे अकॅडमीमध्ये फोटो लावलेत. मी म्हणलं एवढे फोटो का लावलात? की शो चालाय म्हणलं ह्या इमारतीचा, चांगली इमारत आहे आणि हे फोटो लावल्यामुळं सगळा शो खराब होतो. नाही म्हणलं ह्यांची आठवण राहिली पाहिजे. अरे मित्र हो, या देशाचे प्रधानमंत्री आज तागायत किती झाले लोक विसरून गेले आणि तुमच्या ह्या 150 लोकांना कोण आठवणीत ठेवणार आहे आणि काय संबंध आहे त्यांचा? पण जे चांगलं काम केले या देशाचे प्रधानमंत्री जे झाले, मग लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल, अटल बिहारी वाजपेयी असतील, VP सिंगासारखा असेल, या लोकांना कोणी विसरू शकते का? तुम्ही कर्तव्यातून ठसा उमटवा. भिताडावर नाव आलं म्हणजे भागला अशातला भाग नाहीये. तुम्ही कर्तव्य करा, चांगलं काम करा, लोकांच्या हिताचं करा, विना कलंक करा, निश्चितपणे लोक तुमचं नाव घेतील. पण भीतीवर नाव आलं पाहिजे कशासाठी आग्रह? हा त्यांचा प्रकार. हा अशा पद्धतीनं बार काउन्सिल एवढं थांबलं नाही. याच्या उपरही काही लोक, मुख्यमंत्र्याच्या दालनातून फोन येतो, एवढी वेळ माझ्या मित्राला करा, माझा कार्यकर्ता आहे, जवळचा आहे, माझ्या इलेक्शनमध्ये खूप मदत केली म्हणून तुमच्या महाराष्ट्र गोवा बारचा अध्यक्ष करा. कुणी चीफ जस्टिस सांगतो माझा नातेवाईक आहे, त्याला जर 1 टर्मला त्याला अध्यक्ष करा. त्यांनी सांगणार ना आम्ही अध्यक्ष करणार. म्हणजे आमचं स्वायत्त स्वातंत्र्य कुठे गेलं?
मी अनेक वेळेस त्यांना म्हणलो, आपल्या बारचा अध्यक्ष निवडायचं आहे ना आपल्याला, बार काउन्सिलचा, तर 25 लोक आपण आहेत, एवढं मोठं दालन आहे, एवढं मोठी चांगलं सभागृह तयार करून दिले सरकारने आपल्याला, इथं बसूया आणि मग इथं जो निवडून येईल ते येईल. पण नाही, लोकशाही जर आपल्याला मान्य असेल तर काही 25 पैकी 15 लोक एका बाजूला होतात, जे की मतलबी, स्वार्थी, भ्रष्टाचारी आणि एक विचारधारेचे आहेत. आणि मग आमच्यासारखी माणसं स्वाभिमानी आहेत, पद, प्रतिष्ठा, पैसा याला थोडं लात मारणारे आहेत. मग आमच्या माणसाची वर्गणी 10 मध्ये लागते. मग आम्ही फक्त काय करायचं, मीटिंगमध्ये आम्हाला बोलवलं की आम्ही फक्त जे वकिलांच्या हिताचं आहे महाराष्ट्रातल्या, त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने त्यांना पाठिंबा दिला. अकॅडमी करायची म्हणली, आम्ही पाठिंबा दिला. 35 कोटी करायचे, मुदत त्यांना मर्यादा आम्ही लावून दिली. ठीक आहे, खर्चा तुम्ही. जे चांगलं काम आहे, ब्लेबचं काम असेल, क्लेबचं काम असेल, जे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं सेंटर आम्ही काढलं, त्याच्यातून आम्ही ब्लेब क्लेबचं काम चांगलं करतो, नवीन पोराला शिकवतो, त्याच्यातनं वकिलाला शिकायला मिळते. वकील आमचे ज्युनियर वकील तयार झाले पाहिजेत, त्याच्यासाठी काम करते. त्याच्यासाठी आम्ही करोडो रुपये खर्चायला परवानगी दिली त्यांना. पण जे अनावश्यक काम आहे त्या कामाला आम्ही विरोध करायचा. मग फक्त आमचा विरोध लिहून घ्यायचा, मिनिटवर सांगायचं यांनी असा असा विरोध केला, ते मिनिट बुक तिथंच राहतंय. आणि पुन्हा ह्यांना जे आवश्यक ठराव असतात ते आवश्यक ठराव घेऊन यांनी आपापल्या प्रकारचा कारभार करतात. कशासाठी करता मित्र हो? 4-4, 5-5, 10-10 वेळेस निवडून यायची अपेक्षा काय ठेवता तुम्ही? चांगलं काम करायचं, बिजलीसारखं चमकून बाजूला पडायचं. चांगलं काम करा. मी 5 वर्ष अध्यक्ष होतो आणि प्रत्येक निवडणूक लढवली, तिथं विरोधक नव्हते का? होते. पण प्रत्येक वेळेस मी 800-1000 मताच्या लीडनं निवडून यायचो. लोकांनी स्वीकारलं मला. आणि मी सांगितलं, मित्रो, माझ्या बार काउन्सिलचा, बार असोसिएशनचा मी 5 वर्ष अध्यक्ष आहेत. एक कब्बर चहा पिला असेल तर बापाला नाही, अजिबात पिला नाही चहा. उलट माझ्या खिशातले 3-3.25 कोटी रुपये खर्च केले आणि सगळ्या ज्युनियर्स वकिलांना 2200चा बार आहे, त्या सगळ्यांना बसण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था. एवढंच नाही तर ज्युनियर बांधव आमचे येतात कधी कधी, त्यांची परिस्थिती बघितलो तर त्या परिस्थितीचा जाणीव ठेवून अण्णारावने दर वर्षाला 11 पोराला 25-25 हजार प्रति असा स्टायपंड दिला. एवढंच नाही, आम्ही क्लासेस घेतले 5 वर्षामध्ये. मी बाहेर बसायचं, खुर्ची टाकून मध्ये क्लास चालू करायचे. मुंबई पुण्यासारखे चांगले लेक्चरर आणायचे, आम्ही त्यांच्या मार्फत क्लास करायचे. आणि मग पोरं आम्ही JMFCच्या परीक्षेला बसवलं. तब्बल 82 मुलांना JMFC जॉईन करता आली आणि जॉईन झाले 82 मुलं 5 वर्षाच्या काळामध्ये. त्यामध्ये 60% आमच्या भगिनी गेल्या. 2 डिस्ट्रिक्ट चेंज झाल्या माझ्या प्रयत्नानं, एक इंडस्ट्रियल चेंज झाला, 2 चॅरिटी झाले आणि 22 सरकारी वकील झाले MPC थ्रू. हे करता येत नाही का? निश्चितपणानं. एकदम लातूरसारख्या दुष्काळी आणि भूकंपग्रस्त भागातून सुद्धा आम्हाला हे सगळं करता आलं. पण फक्त करण्याची मानसिकता तुमची स्वच्छ असली पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे, ही भावना चांगली असली पाहिजे. मग हा तर एवढा मोठा विस्तार आहे, 2,80,000 वकिलांची ही संस्था आहे. मग इथं तर एवढं मोठं सगळं आहे. अरे हे आमचे लहान लहान बंधू 15,000, 16,000 भरतात, सनद घेतात. बार काउन्सिलला कुठलं सोर्स ऑफ इन्कम आहे? फक्त ज्युनियरने 15-16 हजार भरले, एवढंच उत्पन्न साधन ना. सरकार तर आम्हाला काही देत नाही आणि आमची सरकारमध्ये इज्जत नाही. 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलल्यावर कशी इज्जत राहणार आहे सरकारकडे? काही इज्जतीचा काही प्रश्न आहे काय? आणि सरकार तर कसले माहीत नाही का तुम्हाला? त्यांचा काही फायदा असेल तरच देतात, नाही तर त्यांच्या विरोधात मोठ्यानं आवाज उठवणारे असतात तर त्याला मिळते. पण गुन्ह्या गोविंदानं कुणी सरकार देईल का हो? मग आम्ही गुन्ह्या गोविंदानं मागून मिळणार आहे का आम्हाला? अजिबात मिळणार नाही. थोडं दम देण्याची भाषा असते, ती दम दिली. मग सरकारला तर हे सगळं कोर्टामध्ये, आता ही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुमच्या कोर्टाची इमारत आहे, ह्याचं दायित्व कुणाकडे आहे? हे जरी ज्युडिशरी स्वतंत्र असली तर याच्यावर जो लागणारा खर्च आहे तो खर्च सगळा गव्हर्नमेंटने करायचा आहे. तुम्ही आर्टिकल 21(8) सिनॉप्सिस 8 वाचा, त्यामध्ये घटनात्मक तरतूद आहे.
की बार असोसिएशनला ज्या सिविक ॲम्युनिटीज आहेत, ज्या सुविधा आहेत, ते पुरवायचं काम सरकारचं आहे. हे सरकार तर काही देत नाही, मग हे सुविधा कसं देणार आहे? पण आम्हाला मागता आलं पाहिजे ना. आम्ही तिथं बसणारे माणसं निवांत आहेत, आम्हाला काही चिंता नाही कुणाची. बस आम्हाला एक मीटिंग झाली की 30-40 हजार भत्ता मिळतो. महिन्यातनं 4-5 मीटिंग करायचं, 1-2 लाख रुपये, 1-1.5 लाख रुपये कमवायचे, घरला जायचं, वकिली करायचं नाव. याच्यानं चालत नाही बार काउन्सिल. आहे त्या पैशावर तुम्ही जर तिथं मौज मजा करत असाल तर याच्यानं बार काउन्सिल चालत नाही आणि याच्यानं वकिलाचाही हित साधलं जात नाही. म्हणून ह्या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजेत असं त्या पहिल्या दिवसापासून मला वाटायचं. जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. इथं जी लाचारीचा प्रकार आहे, अहो काय सांगावं, ह्या सदस्यांनी चक्क पाया पडण्याचं सत्र सुरू केलं. कुठला चीफ जस्टिस येऊ, कुठला सुप्रीम कोर्टातला जज येऊ, हायकोर्टाचा चीफ येऊ, हायकोर्टाचा जज येऊ, कचा 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 लाईननं पाया पडतात. शरम वाटली पाहिजे आम्हाला. एवढ्यासाठी आम्ही निवडून देतो त्यांना. अरे त्यांनी पाया पडले म्हणजे आमचा अख्खा 2,80,000 लोकांनी पाया पडल्यासारखं आहे. आम्ही कुणाचं काम करतो? स्वाभिमानी वकिलाचं काम करतो. अरे या वकिलांचं स्टेटस तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला म्हणजे माहीत आहे, ह्या सदस्यांना सांगू इच्छितो, हे ते वकील आहेत या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. कोण लढाईत होतं तुम्ही बघाल, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, हे सगळे वकील होते. यांनी सुरुवात केली, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा, हे सगळी लोक आमचे हे जे काही फादर आहेत, यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, हे सगळे वकील होते. आणि आम्ही वकिली व्यवसाय करतो म्हणजे आमचं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी. आम्हाला नोकरी करता आलं असते, कुठेतरी चपराशी डॉक्टर काय बी होता आलं असतं आम्हाला, पण तिथं आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे. तिथं बायोमॅट्रिकला 10ला 10:30ला अंगठा करावाच लागतो, नाहीतर तुमचा अर्धा दिवस कट होतो. तसं आहे का आम्हाला? मुक्त स्वातंत्र्यात होतो. आज सांगितलं कोर्टाला आज येणार नाही, काय करायचे करून घे. काय करतो जज? काहीच करू शकत नाही. एक अर्ज फेकून दिला, मी 8 दिवस येणार नाही, मी महिनाभर येणार नाही. आता आम्ही बाहेर महिनाभर झालं फिरतोय, काय करते? करू शकते काही? अरे आमच्याशिवाय कोर्ट 1 इंच हलू शकत नाही, 1 इंच पुढे सरकत नाही. पण तिथं आमचाही प्रश्न असतो म्हणून आम्ही काळजी घेऊन दररोज जातो. आम्ही पक्षकाराची यांची वकिली केली, स्वीकारली, न्याय देण्याची भाषा आम्ही करतो म्हणून आम्ही काळजीने जातो. पण नाही गेलो आम्ही, पण आम्हाला कोणी विचारू शकत नाही. हे स्वातंत्र्य आहे म्हणून आम्हाला स्वातंत्र्य आहे म्हणून संरक्षण करत नाही. आम्ही स्वाभिमानानं राहतो, स्वाभिमानानं काम करतो. आम्हाला कोणी अलीकडे बघतोय मी, आता इथं कदाचित आहे का नाही मला माहीत नाही जैन साहेब, पण अलीकडे जज वरच्या डायसवर बसलेले जज बेफाम बोलायला लागू लागले. कुणाचा इन्सल्ट होईल, अपमान होईल, काही तमा बाळगत नाही. त्यांना काय वाटतंय, त्या खुर्चीवर बसलं की माझ्यासारखा मोठा कुणीच नाही, शहाणा बी कुणी नाही. किती पुस्तकं वाचून तू JMFC झालास बाबा, डिस्ट्रिक्ट जज झालास? आम्हाला माहीत आहे. नाही, माझ्या हातावर एवढे मोठे जज झाले, 12 पुस्तकं वाचून जज झालेलं आहे. अरे इथं हजारो जज, आम्ही वकील हजारो पुस्तकं वाचतो. जेवढं तुला अभ्यास नाही त्याच्यापेक्षा 10 पटीने अभ्यास आम्हाला आहे. बरं, तुझा जन्म कुठून झाला जजचा? तुमचा जन्म सुद्धा बारमधून झाला ना. तुम्हाला बार काउन्सिलने जर सनद दिली नसती तर जज झाला असता तुम्ही. पण हे सगळं विसरतात आणि फाड म्हणून ज्युनियरला बोलतात. सिनियर बघत नाही, ज्युनियर बघत नाही, वाटल ते बोलायला सुरू करतात. कोण शिकवले तुला? ज्युनियरला म्हणतात. असा शिकला का तू? पुस्तक वाचा, CPC वाचला का नाही? प्रोव्हिजन माहीत नाही का? आणि तू का बापाच्या माईच्या पोटात नाही शिकून आला का? इथं ट्रायल आणि एरर मेथड आहे सगळेजण. आणि आणखीन या देशामध्ये जगामध्ये सांगा आणखीन कोणता वकील, मी पूर्ण मला अभ्यासा वकिलीचा म्हणणारा कोण मला माईचा लाल आणखीन भेटला नाही? कुणीच नसते. पण आम्ही सगळं करतो हे काम. जेवढं आमच्यापुरतं आकलं नाही तेवढं आम्हाला पोट भरून खाण्यापुरतं ठीक आहे. आणि ते ज्ञान एवढं सुद्धा समाजातल्या लोकांना नाही, याचा सुद्धा सार्थ अभिमान आम्हाला. पण हे वर बसून बोलतात, यांना कोण रोकायचं? हे काम कुणाचं आहे? हे जजेस अपमान करतात. अरे मान सन्मान स्वाभिमान तुम्ही द्या, आम्ही द्या आणि दोघं मिळून चांगलं काम करू. बरं, एखादी जज, सगळे जज तसले नसतात, काही माथे फिरू असतात, काही आरोगंड असतात, तेच बोलतात. पण त्यांच्यामुळे सगळ्या ज्युडिशरीची प्रतिमा खराब होते ना. मग तुम्ही असं सांगितलं पाहिजे
की असा नाही अर्ज जरा तुम्ही असा लिहू ना, तुम्हाला जास्त कळते ना, वर बसलाव ना, नाही अशा नाही पद्धतीनं प्रेमानं सुद्धा सांगू शकतो ना, तुम्ही प्रेमानं सांगा ना, हे असं नाही जरा अशा पद्धतीने आहे, वकील साहेब हे जरा हे पुस्तक जरा हँडल करा आणि त्या भाषेत बदल आहे, वाचला का पुस्तक शिपीशी, असं डायरेक्ट म्हणणं किती आहे. पण मागं वकील बसलेले असेल, आमचा किती अपमान होतो. सिनियरला बोलतात ती, आमचे ते गोमारे साहेब होते, एक JMMCच्या कोर्टात गेले, त्यांनी असं जरा गेले, जरा त्यांचा स्वभाव असा तैट होता, असं तैट कर, त्यांनी नमस्कार केले आणि तैट होऊन गेले. असंच केलं का आयुष्यभर वकिली, कोर्टाला सन्मान द्यायचं माहीत नाही का, असं बोलला तो. त्यांनी म्हणले मी सन्मान देऊन कोर्टात आलोय, नाही असं मी आरोपण नाही आहे, तरी त्याला आयुष्य गेलं तुमचं असंच. अरे त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे भाऊ, कशासाठी असं बोलतो तू. आणि एवढा अपमानित शब्दानं त्याला अपमानित केलं. सिनियर मोस्ट एवढा मोठा समाजवादी नेता त्या वकील असल्यामुळे त्यांनी कोर्टात गेलं तर त्याला असली अपमान म्हणजे त्याला 2 महिन्यात घरी बसवलं. आमच्या बार काउन्सिल असोसिएशननं 2 महिन्यात, कुठल्याही बार काउन्सिलची आम्हाला गरज पडली नाही आणि त्यावेळेस मी बार काउन्सिलचा सदस्य नव्हतो, बसवलं घरी. 2 पिढी, 1 पिढी ज्याला घरी बसवलं, डिस्ट्रिक्ट जजला घरी बसवलं. मी अध्यक्ष असताना 1 पिढी जे आम्हाला उगीच म्हणाला, आम्ही एका ठिकाणी एसी बसवायसाठी 2 होल पाडले आणि 2 खिळे मारले. त्याला कोणतरी सांगितले, आलं पळपळ आलं की बघितलं तुमच्या बापाची इमारत आहे का खिळा मारायचा अधिकार नाही तुम्हाला. म्हणलं जास्त बोलायचं नाही आहे, माझ्या बापापर्यंत जायचं नाही आहे, नाहीतर इथंच थोबाडीत देईन म्हणलो त्याला. मी तसला माणूस नाही आहे म्हणून अपमान सहन करायचा. त्याला सांगितलं आणि मित्र त्याचं हायकोर्ट जजला पहिलं नाव होतं लिस्टमध्ये. घरी गेला, चीफ जस्टिसला भेटलो, सांगा त्याला नीट म्हणलं, नाहीतर आम्हाला सगळं करते. आणि तुम्हाला सांगतो इन्क्वायरी लावली, इन्क्वायरीमध्ये पॉझिटिव्ह आलं आणि तो आज घरी बसला. अनेक लोकांच्या सिनियरच्या पाया पडत फिरला, पुन्हा माघारी घ्यायला हवं. एकदा गेलेली गेली, माझी जशी घातली ना तशी तुमची घालणार, आणि घातली. ही पद्धत कुठेतरी अडॉप्ट, तेव्हापासून लातूर कोर्टामध्ये आगाव बोलण्याची भाषा ती दुसरे सांगतात लगेच, अरे इथं बोलू नका, इथं फार अवघड आहे म्हणते, इथं 2-3 जज इथून घरी गेलेत. ही वचक निर्माण केली पाहिजे आणि ती वागण्यातून निर्माण होते, प्रामाणिकपणातून निर्माण होते, इमानदारीतून निर्माण होते, स्वच्छ कारभारातून निर्माण होत असते. कोण दिलं यांना? बरं आमची कामं काय आहेत बार काउन्सिलचे? आमची कामं आहेत, तुम्हाला सांगतो, राहुरीला केस झाली, एक वकील दाम्पत्याला जीवांशी मारले पक्षकारांनी. काय केलं आम्ही बार काउन्सिलचा सदस्य आहे म्हणून? काय संरक्षण दिलं त्या दाम्पत्याच्या कुटुंबाला? काही देऊ शकलो नाही. अत्यंत खेदजनक. बार महाराष्ट्र सगळा हळहळ केला वकिलांनी. वकिलाची जर अशी अवस्था आहे. आणि विशेषतः आम्ही साधं त्या पोलीस स्टेशनला बोलू शकलो नाही. मग त्यावेळेस आम्ही एक मीटिंग बोलावली आणि सांगितलं सगळ्या सदस्यांना की आपल्याला आता प्रोटेक्शन ॲक्टची गरज आहे आणि ते झाला पाहिजे, आम्हाला गरज आहे. विशेषतः अरे यांनी पत्रकाराला दिला हो प्रोटेक्शन ॲक्ट, डॉक्टरांना दिला आणि वकिलांनी का घोडं मारले तुमचं? वकिलाचं तर दैनंदिन गुन्हेगारी वृत्तीशी, क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाचा दैनंदिन गुन्हेगाराशी संबंध येतो. एखादा माती फिरू बसल्या बसल्या काहीतरी करून गेला म्हणजे, आणि गुन्हेगाराचे माते फिरूच असतात, काहीतरी करून गेला, काय कुणाचं काय घ्यावं? मग आम्हाला प्रोटेक्शन ॲक्ट नको आहे का? मग आम्ही ते कसं तरी प्रोटेक्शन ॲक्ट तयार केला. आमचे जायभाई साहेब जरा तज्ज्ञ आहे तो माणूस, त्यांनी मग ड्राफ्ट तयार केला, सगळेजण बसून गेले, ऑब्जेक्शन्स कॉल केला, आम्ही सगळेजण सह्या केल्या त्याच्यावर आणि तो बार काउन्सिल ऑफ इंडियाला मंजुरीसाठी पाठवला. कारण आमचं संबंध पार्लमेंटशी आहे, आमचा ॲडव्होकेट ॲक्ट नॅशनल ॲक्ट आहे, सेंट्रल ॲक्ट आहे, म्हणून आम्हाला सुद्धा प्रोटेक्शन ॲक्ट सेंट्रलमधून मंजूर करून घ्यावा लागतो. म्हणून आम्ही पाठवलो. कुठे पाठवलो? BCIकडे पाठवलं, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवलं. तिथं बसणारा चेअरमन तब्बल 13 वर्षे त्या खुर्चीवर बसून आहे, हरामखोर हालत नाही तिथून, गुंड आहे, भ्रष्ट आहे, व्यभिचारी आहे, चारित्र्यहीन आहे, त्याला काढता येत नाही आम्हाला. आणि इथं 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलताय तुम्ही. आहे का तुमच्यात हिंमत? अरे महाराष्ट्र एवढा मोठा आहे, 2,80,000ची संख्या आहे आमच्यामध्ये, एवढे सदस्य आहेत.
सगळ्यामध्ये चांगला कारभार महाराष्ट्र बार काउन्सिलचा होता, यांनी सगळ्या धुळीस मिळवला. पण एवढी मोठी संस्था आहे, महाराष्ट्र एवढा अग्रगण्य आहे, मग या महाराष्ट्र बार काउन्सिल आणि गोवाचा तिथं जाऊन कुणी अध्यक्ष झालाय का? मागच्या तब्बल 25 वर्षामध्ये एकही अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा झाला नाही, होऊ देत नाही. एकदा आमच्या सदस्यांनी सांगितलं आम्हाला, आमच्या बार काउन्सिलला गेलेल्या, की लय गुंड आहे म्हणली, ती काहीच बोल देत नाही आणि एवढी भाषा करतो म्हणे तो. काही मागणी केली, काही वाकडं बोलायचा प्रयत्न केला तर सरळ सरळ म्हणतो महाराष्ट्र में वापी जाने का नाही क्या. आणि ही येतात भत्ता उचलून घाबरून. अरे एवढं काय लोकशाहीत घाबरायचं काय? अरे महाराष्ट्रामध्ये तर गुंडागर्दीचा इतिहास मोठा आहे सगळ्या राज्यापैकी. या राज्यात दाऊदसारखा गुंड झाला आणि तुम्ही कुठल्या गुंडाला भिवू लागलात? पण हे भीती दाखवायचं, आम्ही भ्यायचं आणि इथे येऊन बसायचं. याच्यानं बदल होत नाही. मी म्हणलं होतं त्यांना एकदा, तुमच्यानं बदल होत नसेल तर मला पाठवा, मी बदल करून दाखवतो. अवघ्या 2 महिन्यात काय करेल, गोळ्याच घालीन ना, घालू दे मला, मी त्याच्या घरापर्यंत पोहोचतो, मला सगळं माहीत आहे म्हणून. पण आम्ही 10 मधले विरोधी पार्टीतले, आम्हाला कसं पाठवतील ते? नाही पाठवली, बरं झालं. आता स्वतंत्र अधिकारानं मला या खुर्चीवर बसायचे आणि मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मग तो कायदा तिथं आणखीन पार्लमेंटमध्ये ठेवला नाही त्या बिचाऱ्यानं, बिलच घालं नाही आणि हे सांगत फिरतात आता मंजूर होणार आहे, महिन्यात मंजूर होणार आहे, 2 महिन्यात. अरे काय महिना 2 महिना लावला? आज 4 वर्षे झाले आम्ही व्हेरिफिकेशनला दिले, स्मार्ट कार्डसाठी आम्ही 500 रुपये दिले, आले का आमचे स्मार्ट कार्ड? आता यायला लागलेत म्हणे काहीतरी. मी त्यांना आले नाही. मी एकदा मीटिंगमध्ये विचारलं, अरे स्मार्ट निवडणुकीच्या अगोदर स्मार्ट कार्ड वाटप करायला नाही तर लोक पायातला हातात घेतील, फिरू देणार नाहीत तुम्हाला, अशी सुद्धा भाषा मी वापरली. काय नाही बेशरम झाले. अण्णाराव बोलत असं. फायदा काय आहे त्याच्यात? फक्त फायदा म्हणजे अर्थकारण, दुसरं काही नाही. आजपर्यंत कायदा मंजूर केला नाही, सांगत फिरतो आम्ही पुढच्या महिन्यात येणार आहे ना. मी म्हणलं त्यांना ती जाऊ द्या, ती होईल तो होईल केंद्राचा ऍक्ट. राज्याला तर कायदा करण्याचा अधिकार आहे, राज्याकडे दाखल करा. मग त्याचीच कॉपी तयार केली, राज्याचं वर त्याचा डिसिग्नेशन बदललं आणि मुख्यमंत्र्याला दिलं. 4 वर्ष झाले तिथं दाखल करून अद्याप कोणी विचारायला गेले नाही कायदा मंजूर केलो का नाही, करताव का नाही, करायचं का नाही जात. पर्स्युएशन इम्पॉर्टंट आहे. सरकारकडून काही प्राप्त करून घ्यायचं झालं तर त्याची पाठपुरावा करणं गरजेचं असते. कोणी जात नाही तिकडं, काही देणं घेणं पडलं नाही. म्हणून ही सगळ्या कामाची उकल करण्यासाठी मग मी परवा म्हणलं विचारायचं मुख्यमंत्र्याला काय झालं आमच्या वेलफेअर फंडाचं. अकाउंट नाही, अकाउंट वेलफेअर फंडाचं सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला. वेलफेअर फंड सगळ्याला देते सरकार, आम्हालाच काय देत नाही? काय झालं इन्शुरन्स आमच्या? कुठे आम्हाला गॅरंटी? जसे आलो तसे हकनाक मरून जाऊ, काही नाही, आगे पिछे नाही आम्हाला. अरे काही तर आम्ही लेकरा बाळाला बायका पोरासाठी काय ठेवून जाणार आहोत का नाही? इन्शुरन्स द्या म्हणलं, ते इन्शुरन्सवाला म्हणते आम्हाला 10,000 मेंबर द्या, मग आम्ही तुमची पॉलिसी ॲक्सेप्ट करू. हे गव्हर्नमेंट घ्या जिम्मेदारी. एवढ्या शेतकऱ्याची बाजू, त्यांनी शेतकऱ्याचं इन्शुरन्स उतरून घेते आणि वकिलाचं नाही. काय झालं स्टायपंडचा प्रश्न? हे आमचे तरुण बांधव नवीन वकिलीला येतात, सगळेच काही चांगल्या घरचे असत नाही. कोणी शेतकऱ्याचे लेकरं आहेत, कामगाराचे लेकरं आहेत, मजुराचे लेकरं आहेत, हमालाचे लेकरं आहेत, नोकरदाराचे लेकरं आहेत. कसं 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 करून ते 15,000 भरून त्यांनी सनद घेतलेली असते. पण यवतमाळमध्ये राहायचं कसं? ग्रामीण भागातून आल्या, काय खायचं, काय प्यायचं? आईवडिलाला वाटते की माझं पोरगा आता वकील झालं, खूप कमी वेळ वाटते. पण हा वेटिंग जॉब आहे. आईवडिलाला काय माहिती आहे 10-10 वर्ष वकिली चालत नाही मित्र. ज्युनियर कामचे सगळेच मदत करतात, अशातला भाग नाही आहे. कसं करावं त्यानं, कसं जगावं, कसं राहावं? काही जणांनी इथं फक्त सनद तुमच्याकडे नोंद केली, पुन्हा शेतात जाऊन कुळव मारायला शिकले, शेतात काम करू लागले वकील. काय करते तिथं राहून? खायची आणि राहायची जर मोताज असतील तर मग ह्या वकिलांना तुम्ही मदत करणार आहेत का नाही? अरे कर्नाटकात तुम्हाला स्टायपंड दिला जातो 10,000 रुपये, तेलंगणामध्ये 10,000 रुपये दिला जातो, उत्तर प्रदेशमध्ये मायावतीने 10,000 रुपये जाहीर केली आणि 5-5 वर्षे देतात. महाराष्ट्र एवढा भिकारी आहे का? वकील तयार करायची त्याची जिम्मेदारी नाही का महाराष्ट्र शासनाची? मग एवढे लॉ कॉलेजला परवानगी दिली कशी?
वकील तयार करायचे नाही तर मग त्यानं हे सगळं लॉ कॉलेज देता येते. वकील तयार झाल्यानंतर त्यांना काहीतरी देता आलं पाहिजे ना, तुम्हाला दिलं पाहिजे, ते पण नाही. ते एकदा नेऊन दाखल करायचं आणि इकडे सांगत फिरायचं तुम्हाला मला की आम्ही वकिलाला स्टायपंड मिळायचं म्हणून एक 4 वर्षापूर्वी आम्ही त्याच्याकडे मागणी केली आहे, पण सरकार देतच नाही. सरकार का स्वतः चलत येऊन देणार आहे? त्यांना विचारा जाऊन त्यांच्या धरागच्चीला. कसं देत नाही सरकार, त्याचा बाद देईल. आमच्याकडे मागण्याची ताकद असली पाहिजे. आज आम्ही कुठले प्रतिनिधी? वकिलांचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलांचे प्रतिनिधी आहेत. एवढी मोठी संस्था, एवढी मोठी ताकद असणारी आम्ही संस्था आहे. मग आमचं एवढं, अरे कोविडमध्ये आम्ही म्हणलं सगळ्याला सरकार देते, लेबर संघटनेला देऊ लागले, मजूर संघटनेला देऊ लागले, कुणालाही लोकांना मदत करू लागले. कोविडमध्ये आपण बी त्यानं सरकारला पैसे मागा आणि मग पैसे मागा गेले तुम्ही 1000 कोटी मागा, देईल ती देईल, नाही देईल तर बघू. एक छदाम दिला नाही मित्र, 500 कोटीची मागणी केली, एक छदाम. आणि हे जाऊन त्याला विचारू शकले नाहीत का दिले नाहीत आम्हाला 500 कोटी रुपये. आम्ही नाही त्यांचे, आम्ही मतदान केलं नाही त्यांना, ते आमचं सरकार नाही. अरे पण मागणं तर तुम्ही कसं जाताय? सरकार कसं देत नाही हो? आम्ही का साधे भोळे आहोत का? आमच्याकडे बी अधिकार आहे मागायचा कसं ते. आम्ही एक दिवस कोर्ट कामात जर सहकार्य नाही केलं, आम्ही महाराष्ट्र एक दिवस जर बंद ठेवला की आम्ही बहिष्कार टाकायचे. सुप्रीम कोर्ट 1.5 सांगते बहिष्कार टाकायचा नाही. मग काय मागण्या काही बहिष्कार टाकायचा नाही, बंद करायचा नाही. अरे करायचं काय सांगा? आम्ही प्रोटेस्ट कसं करायचं? मागण्या वकिलाचे प्रश्न कसे मार्गी लावायचे? काहीतरी विरोध करण्यासाठी आमच्याकडे काहीतरी पाहिजे ना. का देत नाही तुम्ही? बहिष्कार करायचा नाही, बंद करायचं नाही. एवढ्यावरी सुप्रीम कोर्ट थांबलं नाही. पुढे एक महाग एक जजमेंट आलं की कोर्टात जोरानं बोलायचं नाही, मोठ्यानं बोलायचं नाही. दॅट इज अटेम्प्ट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. बरोबर आहे, जजमेंट वाचलंय आपण सगळ्यांनी. जोरात बोलायचं नाही, अशी बुक्की मारायचं नाही, बोर्ड दाखवायचं नाही. आणि मग आर्ग्युमेंट कधी? अरे एखादी वकील जोशमध्ये येतो, माय युअर ऑनर दिस इज माय कन्सिडरेबल पॉईंट, यू टेक नोट्स म्हणतो आपण. एवढंही म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं आम्ही सांगा? पहिलेच वर डोळ्याला पट्टी बांधल्या, एक तोंडाला चिकटपट्टी बांधा आणि हातात घोंगरे द्या म्हणजे आम्ही नाचतो कोर्टापुढे जाऊन. काय तमाशा लावला राव तुम्ही? स्वतंत्र भारताचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणारे आम्ही वकील, आणि तुम्ही आम्हाला बोलू देत नाही, बोलायचं नाही. अरे काय करू शकता तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला वकिलाच्या सनदी घालायच्या, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायच्या? 350 लोकांना कंटेम्प्टची नोटीस दिली होती कोल्हापूरला. ते कोर्ट आम्हाला बेंच पाहिजे, कोर्ट हायकोर्ट बेंच पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन केलं. 350 लोकांना तुम्ही कोर्टावर बहिष्कार टाकला म्हणून तुम्हाला कंटेम्प्ट पिटिशन मध्ये घेऊन तुम्हाला नोटीस. काय करताय राव तुम्ही? काय झालं शेवटी? निकाल घातला त्याच्या सनदी. तुम्ही आहे, तुम्हाला अधिकार, तो घटनेचा अधिकार तुम्हाला दिलाय सनदा घालायचा. अरे तुमची सनदच ह्या बार काउन्सिलला दिलेली आहे. तुम्ही चीफ जस्टिस असून तिथं बसलात ना, त्याला सुद्धा आमचा आधार आहे. बार काउन्सिलने सनद दिली म्हणून तिथं बसलाय. कोण बसवते तुम्हाला तिथं? नाही तर या बार काउन्सिल सदस्यांनी तुम्हाला अधिकार दिला, सनद दिली म्हणून तुम्ही तिथे गेलात. आणि तुम्ही आमच्या सनदी घालाय निघाला. शेवटी कोर्ट द्यावं लागलं कोल्हापूरला, सर्किट बेंच दिलं, पण कुणाची डिग्री गेली नाही, घालता येत नाही. तुम्हाला काय अधिकार आहे घालायचा? तुम्हाला जर डिग्री घालायच्या असल्याला, सनद जप्त करायची असेल कोणाची, तर तुम्हाला सुद्धा बार काउन्सिल ऑफ इंडियाला किंवा बार काउन्सिल ऑफ दिल्ली असेल किंवा महाराष्ट्राला कळवावं लागते. हे कोण सांगायचं त्या चीफ जस्टिसला तुला अधिकार नाहीत बाबा म्हणून? का त्याच्या पुढे निवळ पाया पडायचं सत्र सुरू करायचंय? घालील लोटांगण वंदन चरणी. काय लावलं ही? अरे स्वाभिमानानं जगायची का? मान सन्मान स्वाभिमान ही जीवनामधले फार अमूल्य तत्व आहेत आपले जगण्याची. आणि वकिलाला तर सगळ्यापेक्षा जास्त आहे. वकिलाचा कोणी अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्रातून करणार नाही. ते सगळं असं प्रशांत भूषणवर कंटेम्प्ट पिटिशन केलं. एक निष्णात सुप्रीम कोर्टाचा सिनियर कौन्सिल, निष्णात वकील, ज्याला सामाजिक जाण असणारा वकील,
त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन केलं. का बरं केलं हो कंटेम्प्ट पिटिशन? काय कारण होतं कंटेम्प्ट पिटिशन करायचं? प्रशांत भूषण साहेबांनी असं म्हणाले की या सुप्रीम कोर्टामधले 6 जजेस मोस्ट करप्टेड आहेत. किती खरं बोलला. आम्ही काय शपथ देतो विटनेसला, जो भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. आणि मग प्रशांत भूषणनं खरं बोललं त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन. अरे एखादी शाना चीफ जस्टिस असता तर म्हणला था प्रशांत भूषण जी तुम जो एलिगेशन कर दिए ना उसके डॉक्यूमेंट्री एविडेंस हमें दे दो, हम उनकी इंक्वायरी करेंगे. मागितले का प्रशांत भूषणला कागद मागितले नाही, डायरेक्ट उचलली कंटेम्प्ट पिटिशन. काय कळस आहे. आणि मग जेवढं कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं, ते बी तटेल माणूस आहे, ते निष्णात वकील आहे, त्यानं मला तुला कुठं अधिकार आहे माझ्या विरोधात कंटेम्प्ट पिटिशन. आणि मी खरं बोललोय, पुरावे मागा तुम्ही मला, मी देतो. आम्हाला घटनात्मक अधिकार आहे खरं बोलायचा, राईट टू एक्सप्रेशन बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवले त्याच्यात. पण पुरावा घेऊन बोला, पुरावा आहे ना माझ्याकडे. याच्या पुढचा कळस सांगतो. आमच्या बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा मित्र हो, यांनी एक मीटिंग बोलावली. कोणाची सुपारी घेऊन, कोणा चीफ जस्टिसची सुपारी घेऊन आले होते की मीटिंग बोलावली. आणि त्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं, मी होतो त्या मीटिंगला, मला म्हणले की आणि प्रशांत भूषणनी गरिमा खराब केला कोर्टाचा, डॅमेज फॉर ज्युडिशरी. काय डॅमेज केलं ज्युडिशरीला? खरं बोल का भ्रष्टाचाराला मोकळं सोडायचं? अरे काय पुरावा लागतो तिथं? एका हायकोर्ट जजचं घर जळालं तर 50 कोटी अशा नोटा जळाल्या 500च्या. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. थू करा वाटतं त्या जजेसवर, थू करा वाटलं त्या हायकोर्टावर, सुप्रीम कोर्टावर. ही गरिमा आमची. 500 कोटी भ्रष्टाचार कुठून आले पैसे? 500. त्याचा फिगर फायनल फिगर आला की 1200 कोटी होते म्हणून. ही तुमची अवस्था. या गोष्टीवर तुम्ही काय पुरावा लागतो? मग इथे लगेच मीटिंग बोलावली. मीटिंग मी सांगली आपल्याला चीफ जस्टिसला पाठिंबा द्यायचा. मी म्हणलं थोबाडात मार खाताना मला असलं बोलला तर तुम्ही वकिलाचे प्रतिनिधी आहेत, आपण प्रशांत भूषणला पाठिंबा दिला पाहिजे, त्याची हिंमत अफजाई करायला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. खरं बोललाय तो. आणि मग लगेच ठराव बारगळला आणि मग ती नाहीतर चीफ जस्टिसला पाठिंबा द्यायला निघाले. ही आमची नीतिमत्ता, हे बार काउन्सिलचं काम, हे वकिलाचं हित कुठं ठेवला तुम्ही अक्कल? अशा पद्धतीने जर कारभार चालू लागला. आणि मग 2 दिवसांनी गवई साहेब आले मुंबईला. त्यावेळेस अण्णाराव पठाणांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं, साहेब तुम्हाला त्याच्यात कौशल्य आहे, हे प्रकरण तुम्ही मिटवा, तुम्ही मध्यस्थी करा, चीफ जस्टिसला सांगा, आम्ही प्रशांत भूषणला सांगतो. पण हे ज्युडिशरीसाठी चांगलं नाही आहे. वकिलात आणि जजमधली बार आणि बेंचमधला द्वंद्व सामान्य माणसापर्यंत पोहोचला तर लोकांची इमेज ज्युडिशरीवरची खराब होईल. आणि म्हणून तुम्ही हे प्रकरण मिटवा. आणि खरं सांगतो अतिशय समयपूरक माणूस तो, इतका चांगला गवई साहेबांनी उचलला. आणि गेल्यानंतर 8 दिवसामध्ये 1 रुपये दंडावर प्रकरण मिटलं. आपण सगळ्याला माहीत आहे ते प्रकरण. पण आमचं काम काय आहे? वकील बार काउन्सिलचं वकिलाला प्रोटेक्शन द्यायचं. हे सगळ्या गोष्टी देता येत नसतील तर आम्ही करायचं काय? या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की ही संस्था वकिलाच्या हिताचं काम करत नाही. असे अनेक सारे प्रश्न आहेत मित्रो. आणि हे सगळे प्रश्न जर मार्गी लावायचे असेल तर तिथं कोणीतरी सक्षम ताकदवाला माणूस बसला पाहिजे. लाचारी करून कितीदा निवडून येऊन लाचारी करून तिथं बसण्यात काही मतलब नाही. तुम्हाला आवर्जून सांगतो, 40-40, 50-50 लाख रुपये भत्ते उचलले, 7-7 लाख रुपये विमानाचे तिकीट आहेत. कुठून आले पैसे? लहान भाऊ आपले वकिलीत येणारे, त्यांनी पैसे भरायचं आणि मी त्या पैशावर 5 स्टार हॉटेलमध्ये, पबमध्ये, गोव्याला मीटिंग, किती खर्च करणार आहे? कुणाच्या पैशात? तब्बल 8 वर्षामध्ये 100 ते 125 सत्कार केले. एवढं काही बंद आहे ते सत्कार करणे? आम्ही सत्कारासाठी तुम्ही आम्हाला पाठवलं, सत्कार प्रतिनिधी येतो आम्ही. तब्बल मग चीफ जस्टिस झाला असेल, कोणी हायकोर्ट जज झाला असेल, कोणी कर्नाटकाचा चीफ जस्टिस झाला, ज्याचा जाताना सत्कार येताना सत्कार, सत्काराशिवाय दुसरं काहीच काम नाही. आणि प्रत्येक सत्काराला 25-30 लाख रुपये खर्च आणि जेवणावळी उठवायच्या.
कुणाच्या पैशावर? लहान भावानी पैसे भरायचे आणि मोठ्या भावानी मजा मारायची. मित्र, मी ही बोलण्याची ताकद आणणाऱ्यानं ठेवला. का ठेवला माहीत आहे का? चहा आणखी अर्धा गिलास पाणी पिला नाही बारपणशीचं. भत्ता पित्ता तर फार दूरची गोष्ट आहे. पाणी गिलासभर पेलो नाही. तुम्हाला खरं वाटणार नसेल. एकदा गवई साहेबांनी मला जेवायला बसवलं हाताला धरून. माझ्यावर धर्मसंकट आलं की आता आपण जेवावं तर आपण चारित्र्य आपलं खराब होऊन जाईल, आपले तत्व तुटतील. नाही जेव्हा तर गवई साहेब नाराज होतील. एवढं हक्कानं बसविल्या माणसानं. मधला मार्ग काढला आणि तुम्हाला सांगतो मित्र, मी त्याला 500 रुपयाची पावती फाडली आणि मग जेवलो. ही पावती तुम्हाला दाखवतो. ही बघा पावती अध्यक्ष. 500 रुपयाची पावती फाडली आणि मग जेवलो. अशा अनेक पावत्या आहेत माझ्याकडे. जेवायचा प्रसंग आला तर पैसे द्यायचे, बार काउन्सिलला 500 रुपये भरायचे आणि नंतर जेवायचे. ही परिस्थिती आहे. म्हणून मला नैतिक अधिकार आहे. 125 सत्कार केले, 25-30 कोटी रुपये त्याच्यात घातले, भत्त्यात घातले, विमानाच्या रेल्वेच्या तिकिटात घातले, लॉजिंगवर घातले. काय दिलं आम्ही वकिलाला? अरे आम्ही ज्युनियरला सरकार नाही दिले तर दिलं. आम्ही स्टायपंड देतो, आम्ही एवढी हिंमत आहे आमच्यामध्ये. पण आमची मानसिकता नाही. द्यायला पाहिजे. आता आमच्यातला एखादी वकील आपला सिनियर वकील आहे, त्याला आता थकला की त्याला आता वकिली बस करावं, घरी जावं. कुणालाही वाटतं आता वकिली बस केलं तर घरी जावं. घरी जाताना आम्ही त्याला काय देतो वकील म्हणून? बार काउन्सिल म्हणून काय दिले त्याला? काही एक कुठे तर बोलवायचं, एखादी पटकर खालीवर टाकायचं, ती मोमेंटचं खापर हातात द्यायचं, एखादी हार घालायचा आणि सिनियर काउन्सिल म्हणून त्याला डिसिग्नेटेड करायचं. अरे सिनियर काउन्सिल करायचं तर गाऊन द्या त्याला. करा तरतूद गाऊनची. सिनियर काउन्सिल बारनं सिनियर का हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सिनियर काउन्सिल असतात का? डिस्ट्रिक्ट कोर्टाला सुद्धा गाऊन द्या. सिनियर सत्कार करा. सिनियर काउन्सिल असेल, त्यांचं आयुष्यभर त्यांनी वकिली केली आहे, त्याला गाऊन द्या. हे तेवढं करत नाही वकिलीच्या बाबतीत. नाही मग तिकडं काही बी करतील. मी तर त्यांना एका ठरावात सांगितलं, आपण जे वकील आपल्याकडे सनद सरेंडर करतात किंवा रिटायर होतात, त्या वकिलाला सन्मानपूर्वक त्याचा सत्कार करा आणि कमीत कमी 10 लाखाची थैली त्याच्या हातात घाला आणि त्याला घरी जाऊ द्या. कारण तो जर 10 लाखाची पुंजी घेऊन थैली घेऊन घरी गेला तर त्याची घरात इज्जत वाढेल, सन्मान वाढेल. असं रिकाम्या हाताने वकिली बंद केलं घरला जाऊ द्या. चहाला मोताज होते म्हातारा. ती सून बोलत नाही, लेक बोलत नाही, घरी कुणी बोलत नाही. कारण कमवता घोडा गेला ना, आता घरी बसलाय, त्याला नुसतं पोसायचं काम लागते. अशी भावना कुटुंबातल्या माणसाची सुद्धा होऊ शकते. ही जर भावना तुम्हाला टाळायची असेल तर 10 लाख रुपयाची थैली त्याच्या गळ्यात द्या, बँकेत ठेवायला लावा आणि मग त्या 10 लाखाकडे बघून हे सगळे बाकीचे ना गुळाभोवती मुंग्या फिरल्यासारखं फिरत राहते. एवढं तर सन्मानपूर्वक वागणूक द्या. एवढे खर्च का आम्ही काय गुत्त घेतले सत्कार करायचे? करून असल्याला भाग नाही. सत्कार केला पाहिजे त्यांचा. कमिटीनं जायचं, एक बुके घ्या 100-200 रुपयाचा, एक शाल पटकर घ्या, त्याच्या गळ्यावर घाला आणि बुके द्या आणि त्याला शुभेच्छा द्या आणि सांगा महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. संपला विषय. सत्कार झाला, धंदा झाला. का त्याला बोलावून घ्या, स्टेजवर बोला, त्याच्या पाया पडा, त्याच्या कार्यक्रमाला जेवणावळी उठवा आणि सत्कार करा. हे आमचं काम नाही बांधून. आमचं काम आहे वकिलाचं हित कशात आहे आणि ह्या वकिलांना कसं मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही केलं पाहिजे. अरे त्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं राव? आमचं अकॅडमीच्या उद्घाटनाला आले बिचारे. अकॅडमीच्या उद्घाटनाला आल्यावर जागा दिली, त्यांना बोलवलं, अकॅडमीचं उद्घाटन केलं आणि त्यावेळी तरी 10 कोटी मी अकॅडमीला देतो माझ्या फंडातून म्हणून. ती अकॅडमी तयार केली आमच्या 35 कोटीतून. अकॅडमी तयार झाली, तिचं लोकार्पण कार्यक्रम घेतला आम्ही. त्या कार्यक्रमाला पुन्हा गवई साहेब आणि फडणवीस साहेब आले, मग त्यांनी सत्कार केले. ह्या दोन्ही कार्यक्रमाला बांधवानं मुख्यमंत्र्यांना आम्हाला स्टेजवर बसू दिलं नाही. कारण मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल आहे, फक्त 3च माणसं वर बसायचे स्टेजवर. तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही. 13 नंबरला निवडून आलतो, स्वाभिमानाने बसतो, वागतो. पण आम्हाला काय म्हणलं, मी विरोध करा म्हणा, आम्हाला का बरं स्टेजवर बसायला मिळत नाही? राहू द्या, हारतुरे नाही तर नाही, पण आम्हाला स्टेजवर बसू द्या. आम्हाला लोक काय विचारतील, अरे तुमची काय अवकाश स्टेजवर बसू दिली, कशाला मतं मागं फिरलेलं असं विचारतील आम्हाला लोक. बसू दिलं नाही.
आम्ही तिघच बसले, मागं बसलो. मी थोडा गोंधळ केल्यावर म्हणले, अण्णाराव कशाला गोंधळ करताय, मुख्यमंत्र्याला कशाला नाराज करताय, वकिलाला 10 कोटी रुपये देऊ लागले ना त्यानं. मी म्हणलं जाऊ द्या, जागा दिल्या ना, जाऊ द्या, मग आपण थोडं सहन करूया म्हणलं. मागं बसलो. 22 लोक मागं खुर्च्या मारून गप्पा मारत बसलो. 3च वर बसले, अध्यक्ष, उपाध्यक्ष, BCI मेंबर. लोकार्पण सोहळ्यात आले परत तेच. आम्ही मुलं आम्हाला आता खुर्च्यावर बसायचे, स्टेजवर बसायचे. निवडणुकीच्या पुढे आहे, आम्हाला लोकांनी स्टेजवर बसल्याला बघू द्या. या बघण्यानं करण्यानं काय होणार असते सोडून द्या. पण उगे आम्ही म्हणलो त्याला थोडं, मी म्हणा कार्यक्रम होऊ देणार नाही असं थोडं धिंगाण. नाही, मागं बोललेले 10 कोटी मुख्यमंत्री DD घेऊन येणार आहेत म्हणले. अरे चायला म्हणलं मला अडचणीत आणायचं बोलले म्हणलं. मला कसं नमवायचं. मग तिथं वकिलाचं हित आहे म्हणलो, जाऊ द्या, नाहीतर नाही यावेळेस काय, नाहीतरी काय मोठं मुठभर मास वाढणार आहे का म्हणलं. अंगावर बसलं तर नाही बसलं तर लोक मला ओळखायचं तर ओळखतात. मग मागं बसलो आम्ही. मग आले, मोठा सत्कार केला, अर्धा तास लांब लचक भाषण ठोकून दिलं आपलं मुख्यमंत्र्यांना. आणि बस 1500 रुपयाला ठरवलेली थाळी जेवलं आणि निघून गेलं. 2000 लोकाला 1500 रुपयाची थाळी. अरे घरी खाता होती तिथं खावा रे बाबू, त्याच्यापेक्षा थोडं चांगलं खावा सार्वजनिक ठिकाणी. घरी तुम्हाला झुणका भाकर मिळत नाही आणि तिथं येऊन आपले 1500 रुपयाची थाळी. त्याला काय 56 भोग थाळी म्हण. अरे भोग घेणारे हो, बापाच्या तुमच्या कमाईवर भोग घ्या बाबा. बार काउन्सिलच्या पैशावर कशाला भोग घेत आहे. 56 भोग थाळी लावली, 1500 रुपये भाव. किती झाले 2000 थाळीचे मला सांगा जाऊ. 30 लाख रुपये गेले का. आमच्या किती सिनियर वकील 30 लाखामध्ये किती लोकांचा 10-10 लाख देऊन सत्कार करता आला असतो. आणि किती छाती फुगली ती. माझी तर फुगेल. किती आनंद वाटेल बाबा बार काउन्सिलला तिथे. हे सगळे काम करत असताना एक स्वाभिमानाचं काम आहे हो. आणि मला ज्याने निवडून दिलं त्यांच्यासाठी नाही तर करायचे कोणासाठी. मग आणि पुन्हा विचारलो मी मग ते कुठे DD दाखवा बरं म्हणलो. कुठले आजपर्यंत दिले. अहो देता घेता नाडबंद आहे मी हो. द्यायला घ्यायचं म्हणलं की नाडबंद. असं नाही चालत. त्यांचा दोष नाहीये मुख्यमंत्र्याचा. आमची लाचारी काम करते तिथं. लाचार आहोत आम्ही. सगळे द्यायला तयार आहेत पण आम्ही लाचार आहोत. मित्रांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासाठी मी 8 वर्षामध्ये प्रगल्भ अभ्यास केलो. आता मी असं बोलत फिरू लागलो ना, मला व्यक्त होऊ लागलो ना, मी फार ह्यांच्या पोटात दुखू लागले. कुठं मला गोळ्या घालते की वाटते अडवून कोणाला तरी सांगून. मी भेट नाही, मी बी रिव्हॉल्वर लावून फिरतो. मी काय ह्यांचा बाप आहे, मी का भ्यायचा माणूस आहे. अरे ज्या अर्थी मी त्या मनन मिश्राच्या विरोधात बोलतो, ज्या अर्थी मी सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यात बोलतो, त्याच्या कार्यकक्षेत बोलतो, अधिकारावर बोलतो, तेव्हा अण्णारावमध्ये किती हिंमत असेल याची जाणीव न ठेवून द्या. भिणारा माणूस नाही. चांगल्याची फेफरी गुम करेन मी. कारण इमानदारीनं वागतो. कोणाचा 1 रुपयात मिंदा नाही, कोणाचा चहा पित नाही. पण देण्याची मला बापानं सवय लावलेली आहे. देत राहतो. आणि तेवढंच काम करण्यासाठी मला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवामध्ये जायचं आहे आणि गेलो. फक्त गेल्या वेळेस मला अनुभव घेता आला आणि मी त्यांना माझा अंदाज आला नाही त्याला. मी एकदा निवडणुकीमध्ये गेल्यावर असं बोलून म्हणून मला निग्लेक्ट करत राहिली ती. पण मी बी गप्प राहिलो. त्यांचं गप्प राहून यांच्याकडनं काय काढता येईल. 50,000 पुस्तकं काढली. सिव्हिल मॅन्युअल, क्रिमिनल मॅन्युअल. का तर ज्युनियरचे 15,000 रुपये घेतले होते. सुप्रीम कोर्टाने सांगितले अरे त्यांना काहीतरी द्या वापस. 15,000 एवढे राहतात का पैसे म्हणल्यावर. मग ह्यानं मी म्हणलो त्यांना अरे त्यांना द्या लॅपटॉप द्या एक छोटं. आणखीन 10-5 घाला तुमचे आणि लॅपटॉप द्या. मी काही जणाला म्हणलो त्यांना टॅब द्या एक नवीन पोरावाला. मग शान घेऊन फिरतील. मला बार काउन्सिलने दिलेलं आहे. तुमची इज्जत वाढेल. नाही म्हणले तिले महागात पडते, ह्यांना एक पुस्तक देऊ म्हणले. आणि मग एक पुस्तक काढले. ही एवढं पुस्तक काढले. बार काउन्सिल आलेच तिला आपल्याकडे बी काही पुस्तकं दिलेत का नाही. बघाय बी नाही का. हा त्यांच्या घरीच आहे का. खार घाला म्हणावं. पुस्तकाचा खार घाला म्हणावं त्यांना लिंबू फिंबू टाकून. काय कामाचं आहे. अरे पुस्तक काढले मित्र हो. 50,000 पुस्तकाला खर्च किती येतो छापायला मला सांगा. कोणी बी सांगा. एका प्रकाशकाला विचारा जाऊन
यार व 50,000 पुस्तकं एवढं छापायचे, त्याला किती खर्च येतो विचारा, किती येईल खर्च आहे एका पुस्तकाला? जास्तीत जास्त ह्या पुस्तकाला खर्च येईल बघा 50 ते 60 लाख रुपये. किती पैसे दिले माहिती आहे तुम्हाला? 8.5 कोटी रुपये दिले. 8.5 कोटीचं का ते सोन्याचं पान होतं का त्या पुस्तकाला? ते आता माहिती आहे साहेबाला. अरे त्या मिटिंगचा खर्च एवढा मोठा आहे पुस्तक काढायच्या, ते दिले काम ERला. मी त्याला विचारलो, भाऊ ह्याचं पुस्तक कुठून, एवढं पुस्तक महागाचं कसं काय? तर ते म्हणले ह्याचं पुस्तकाचं पेज जे आहे ना, असं दिवसभर जरी धरून उभारलो तर ते पुस्तकाचं फाटणार नाही, असं पुस्तक दिवसभर धरून. आणि कोण दिवसभर धरून, पटवण्याची भाषा बघा त्यांची. असं दिवसभर धरून बसा म्हणजे तुम्हाला हे पान फाटणार नाही. ह्या बी पुस्तकाचं फाटणार नाही ना पान. कशाला फाटते पाणी मध्ये एवढं गुण? असं आमचं समाधान करते ती. त्या पेज कुठून आली ती? लंडनहून पेपर आला. काय पुस्तकं छापताय? अरे 8.5 कोटी कुणाच्या घरात गेले ही सांगा, पेज कशाला सांगताय? सांगा 8.5 कोटी कोण कोण घेतलं वाटून? आताच नको नाव सांगायचं. मी पदावर बसलो ना, डायरेक्ट पोलीस स्टेशनची दिशा दाखवतो. नाही पुन्हा हे दुसरा कार्यक्रम आखला. लय भयंकर करप्शन करणारी माणसं अत्यंत चालाक आणि हुशार असतात असं मी ऐकलं होतं. ती मला अनुभवायला आलं. त्यांनी काय केले, तिथं चंद्रचूड साहेब बसले होते वर, म्हणलं फायलिंग करायचं, फायलिंगचं. अरे म्हणलं कशाने फायलिंग करत बसला? नाही, चंद्रचूड साहेबांनी सांगितले मार्च एंडच्या अगोदर सगळीकडे फायलिंग झाले, पेपरलेस वर्क झाला पाहिजे. लगेच म्हणजे अरे आली संधी पैसे कमवायची. यांनी सुरू केले. काय सुरू केले म्हणजे आता कसं करायचं? अरे म्हणजे ही गव्हर्नमेंटची ड्युटी आहे फायलिंगची प्रोव्हाइड करायची. नाही, आपल्या वतीनं देऊ म्हणले, बार असोसिएशनला प्रत्येकाला फायलिंग देऊ म्हणले. त्याचे युनिट काय 2 लाख 2.5 लाखाला बसते ना, असं प्रत्येक बारला देऊ म्हणले. मी म्हणलं जाऊ दे आता द्यायचं. मी म्हणलं असं काही करू नका, त्याला द्यायचं. तुम्ही सरकारकडे जावा, सरकारचं आणि कोर्टाचं काम आहे फायलिंग करून घ्यायचं. आमचं काम नाही आहे. आम्ही दावा नेऊन फेकणार, करून घे वाटलं घे, नाही तर नाही घे रजिस्टर. तुझी ड्युटी आहे, त्याचं काम माझं नाही आहे. कशाला बसवले तुम्हाला विचारा तुम्ही. पण ते नाही विचारत. आपण फायलिंग दिली. तब्बल 6.5 कोटी रुपये खर्च केले. मी किती झाले? 8.5 आणि 6.5 किती रुपये? 15 कोटी. म्हणजे किती आम्ही वकिलांचा सत्कार करू शकले असतो सांगा? 10-10 लाख रुपये देऊन. मेडिक्लेम कोविडमध्ये मेलेल्याचा मेडिक्लेम आजपर्यंत दिला नाही, इन्शुरन्स दिला नाही, वेलफेअर फंड दिला नाही. काय केलं तुम्ही इतके दिवस? आमच्यासारखे बोलायचे, तोंडाचे फटकळ असतात, बोलायचे, तुम्ही ऐकायचं आणि मनाला वाटेल ते निर्णय घ्यायचे. आमच्यासारख्या 10 लोकांना बाहेर काढून तुम्ही 8 वर्षामध्ये, त्यांना अंदाज आला नाही मी हे सगळं बाहेर जाऊन सांगेन म्हणून. आता म्हणते तो अण्णाराव तोंड सोडून जास्तच बोलला नाही. खोटं बोलला असेल तर मला मी प्रशांत भूषण सारखं कंटेम्प मध्ये घ्या, पुरावे सुद्धा देतो मी. पण ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी तुम्हाला तिथं पाठवलं नाही. बांधवानो, विचार करा. मी एवढी निवडणूक लढवणार आहे मित्र. याच्यानंतर कनी आपल्यातला एक प्रतिनिधी कुणी बी, आमच्या मित्राचा फॉर्म रिजेक्ट झाला. कशामुळे झाला विचारा? अध्यक्ष असल्यामुळे रिजेक्ट झाला. कुठं आहे तरतूद सांगा मला? कुठं आहे प्रोव्हिजन दाखवा मला? अध्यक्ष नसलं पाहिजे, नसलं पाहिजे. फॉर्मच गायब. होतो मी होतो त्यावेळी. जरा मला कधी जास्त बोलता आलं नाही तुम्हाला, नाहीतर त्यांना तिथंच गच्चीला धरला असता आपण. ही सगळी परिस्थिती. पण मित्रो, मी तर पुढच्या वेळेस राहणार नाही. पण पुढच्या वेळेस तुमच्या बारचा प्रतिनिधी जैन साहेबांना मी केल्याशिवाय मी राहणार नाही. मी मतं पाहिजे म्हणून नाही. एक होतकरू माणूस, एक प्रामाणिक माणूस, एक इमानदार माणूस, हा मिळानेवाला माणूस नाही पाहिजे. तिथं लढणारा माणूस पाहिजे. आणि लढणारा माणूस म्हणून माझं दायित्व ठरते की मी निश्चितपणानं पुढाकार देऊन मी अत्यंत इमानीद्वारे मेहनत घेईन, एवढं मी बोलतो.
आणि तुम्हाला सांगतो मी, हे बदल करायचा आहे. यांना शिस्त लावण्याची ताकद आणणारामध्ये आहे. यांना हे वाईट चालीरीतीचे टाकले 3-3 महिन्याला बदलायच्या, हे सगळे बंद करेल. आणि मी तब्बल 2-2.5 वर्ष मी तिथला बारचा अध्यक्ष म्हणून, चेअरमन म्हणून निश्चितपणानं राहील. हे काही मला करू शकणार नाहीत. मला माहीत आहे ह्यांची सरडाची धाव कुपापर्यंत असते, किती पळून पळणार आहेत. ह्यांचे सगळं बाड बिस्तर भ्रष्टाचाराचं आज माझ्या जवळ आहे. ह्यांनी जर मला जर तकलीफ दिली तर ह्यांना नित्य जेलची हवा खायला लावलं तर आणणार नाही. कारण चोराने भ्यायची गरज आहे, पोलिसांनी नाही. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो, अनेक सारे विषय बोलण्यासारखे आहेत. ज्युरिडिक्शनचा मुद्दा आहे आपला. रेव्हेन्यूला ज्युरिडिक्शन आहे. अरे आमचे पोरं काहीतरी मृत्यूचं प्रमाणपत्र काढणार, वारसाचं प्रमाणपत्र काढणार, त्याच्यामुळं काय त्याला 10-5 हजार मिळत होते. चांगल्या प्रकारे वकिलीमध्ये त्यांचंही मन लागत होतं पैसे कमवू लागल्यामुळं. ते दिलं ज्युरिडिक्शन रेव्हेन्यूला. ते तिथे सगळे दलाला धरून सर्टिफिकेट काढतात. हे रेव्हेन्यूवाले आम्ही टाय फी बांधून रेव्हेन्यूचा आरओआरची मॅटर तिकडे चालवायला जातो. हे बिचार तहसीलदार बसलेलं आहे, असं टी शर्ट रंगीबेरंगी टी शर्ट घालतोय. आम्ही जातो हिअरिंगला, हातात चहाचा कप असते, डाव्या हातात फोन असते आणि आम्हाला म्हणते करा आर्ग्युमेंट. का डोमला आर्ग्युमेंट करायचं तिच्या पुढे? अरे तू डायसवर बसतोस ना, कसा ज्युडिशियल वर्क करायला बसतो ना, कोट घालून बस. कोण काढायचे हे आदेश? सगळेच शिस्त बिघडून गेलेले आहे मित्र. मी एका कोर्टाला म्हणलो, मला गेल्या वकील साहेब तुम्हाला फार उशीर झाला आणि मला आता बाहेर जायचंय. मी म्हणलो जा ना, तुला कोण अडवते, तारीख देऊन जा. नाही पण तुमचं काम संपून झालं, तुम्ही पुन्हा तक्रार करता आमचं काम करणं गेले. मी म्हणलो आधी टी शर्ट बदलून ये, मग तुझ्या पुढे काम करतो म्हणलो. तर तुम्ही मला कोण सांगणार? तुझा बाप सांगणार बदलून ये टी शर्ट म्हणलो. मग ठीक आहे वकील तारीख वाढून द्या, पुढच्या वेळेस बसताना कोट घालून बसतो म्हणलं. बोला ना, बोललं पाहिजे. चोराला चोर म्हणलं पाहिजे, चुकले तिथं चुकलं म्हणलं पाहिजे. आम्ही सगळं मुख गिळून गप्प बसलो. आणि ही आमची जी मस्ती वाढली ना सदस्यांची, तुम्ही शांत आहेत भेटून बिचारे. आपण तुम्ही काहीच बोलत नाहीत, काहीच विचारत नाही. तुम्हाला आमच्यासारखा माणूस आला हॅट बूट घालून, लोय मोठा माणूस आहे. अरे माझ्या मोठेपणावर जाऊ नका. तुमच्यासाठी काय केलं हे विचारा आणि पुढे काय करणार हे विचारा. प्रत्येक सदस्याला विचारा, नाहीतर सांगून टाका तुमच्या मागचा 8 वर्षाचा हिशोब द्या तरच बारमध्ये प्रवेश करा, नाहीतर तुमच्यासाठी प्रवेश बंदी आहे. बोर्ड लावून टाका बाहेर. असं केल्याची सुधारणा होणार नाही. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्र की ह्याच्यात बदल आला पाहिजे. आणि बदल करण्यासाठी मी आता कंबर बांधलेली आहे. मला काही गरज नाही आता. मी जिथं पाणी पित नाही तिथं बाकीच्या गोष्टीचा विषय नाही. आणि मला हेच करायचं पण नाही, कारण मी आता सगळ्या ईश्वरानं चांगलं दिले ना, मग करायचं काय उगाच. किती वेळा वाटतं संसारात. पैशानं रोटीनं पोट भरते, पैशानं पोट भरत नाही. पण तुम्ही मर्यादा घालून निष्पर शासन फिर अनुशासन, स्वतःला बंधनं घालून घ्यायची आणि ती मी घातलेली आहे. म्हणून आपल्या पुढे जास्त वेळ घेणार नाही. आपण महत्त्वाच्या कामाच्या टायमामध्ये मी आपणाला खरं म्हणजे आडवाआडवी केली, आपल्या कामात व्यत्यय आणला मी. हे माझं काम नाही आहे. पण कधी बोलू मग तुम्हाला? बोलायचं तर कधी बोलू? कुठंतरी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, विचार ठेवले पाहिजे. नाहीतर मी सुद्धा कसं आहे त्यांच्यातमध्ये सामील होईल. म्हणून मला सांगण्याची आपण खूप छान मला ऐकलात. आपण सगळे सिनियर आहेत. खरं म्हणजे व्यवसायात माझ्यापेक्षा सुद्धा आपण तज्ज्ञ आहेत. पुन्हा ऐकलात मला आणि मला स्वीकारलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं लांबत गेलेल्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.